नमस्कार मित्रांनो, आम्ही कृषी महाविद्यालय बारामतीचे विद्यार्थी आज ग्रामीण कृषी कार्यान्वयन कार्यक्रमांतर्गत चाकाटी येथील रेशीम उद्योग असणारे प्रगतशील शेतकरी तुषार मोरे यांच्या रेशीम उद्योगाला भेट देण्यासाठी आलो. तरी सर्वप्रथम त्यांची आपण ओळख करून घेऊया, त्यानंतर आपण त्यांच्या उद्योगाची माहिती घेऊया. मी तुषार पांडुरंग मोरे, मुक्काम पोस्ट चाकाटी. तर मित्रांनो, आपण या रेशीम उद्योगाची माहिती थोडी प्रश्नोत्तराच्या रूपात घेऊया. तरी दादा, तुम्ही या व्यवसायाची सुरुवात कधीपासून केलेली आहे? आम्ही व्यवसायाला सुरुवात गेल्या वर्षी म्हणजे 23 पासून केली. 23 म्हणजे जून पासून केली होती. 23 मध्ये 23 आपण रोप आणलं, सरी पाडून रोप लावलं, परत रोपाचा पाला आला आणि परत त्याचला चालू केली. आणि तुम्हाला या व्यवसायात उतरण्याचे का वाटलं की तुम्ही या व्यवसायात उतरावं? या व्यवसायात उतरायचं कारण म्हणजे एकच, बाकीच्या कुठल्या जरी पिकं जरी आपण घेतली तर भाव नाही, त्याला असं जास्त मार्केट नाही, उत्पादन जास्त मिळत नाही. म्हणलं आपलं शेती बघत बघत हा व्यवसायाला बऱ्यापैकी वाटला, आम्हाला चांगला झाला. तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करताना किती क्षेत्रापासून सुरू केली? क्षेत्र म्हणजे एकरच लावलो होतो आम्ही. म्हणजे एकर आमचं मनरेगामधून आपण केलेलं आहे. प्रकार म्हणजे शासनामार्फत शासनाची पूर्व समिती घेऊनच आपण केलं होतं. एकर त्यांचा नियम आहे, एकराप्रमाणे आपण चालू करतो. आणि हा व्यवसाय सुरू करण्याच्या आधी तुम्ही कुठं प्रशिक्षण घेतलं होतं? प्रशिक्षण नाही. आमचा 2008-9 मध्ये आम्ही हीच व्यवसाय केला होता. त्यावेळेस एकदा त्यावेळेस आम्हाला चांगला अभ्यास आला होता. त्यावेळेस आम्ही मोडला, कारण काय त्यावेळेस मार्केट नव्हतं जास्त. 150 ते 155 पर्यंत मार्केट होतं. त्यावेळेस आम्ही तो व्यवसाय 2 वर्ष चालवला आणि नंतर ही व्यवसाय मोडला, म्हणजे बंद केला आणि आता अजून चालू केला. तुम्ही अंडी पण कुठून घेता आणि त्याची किंमत किती? अंडीपुंजी आपण इथं साकोर गाव आहे, माळशिरस तालुक्यात. साकोर म्हणून हालनागरा फार्म म्हणून आहे. आपण त्यांच्याकडून बेच घेतो. त्या अंड्याची 100 अंडीपुंजीची किंमत 3600 रुपये आपल्याला लावतात. तर रेशीम उद्योगासाठी आपल्याला सरकारकडून काय अनुदान भेटते का, आणि भेटण्यासाठी किती भेटतं? अनुदान भेटतंय. आता आमचं पहिलं वर्ष झालं. पहिल्या वर्षात लेबरचं अनुदान शासनाने तसं जाहीर केलंय 3,95,000 रुपये. पण तेवढं शासन काय देतो म्हणतोय, पण काय शासनाचं खरं वाटत नाही. देतंय तर केव्हा देतंय केव्हा नाही, काय करणार देतंय फक्त. आणि तुमचं शेडची क्षमता किती आहे एका शेडची, आणि तुतीची लागवड केलेली ते क्षेत्र किती आहे आपलं? आपण तुतीचं लागवड केलेलं क्षेत्र आहे 1 हेक्टर, म्हणजे 40,000 आपण तुती लागवड केली. आणि आपले शेडचं जी आपली शेड आहे, शेडची क्षमता आहे 900 अंडीपुंजीची शेडची क्षमता आहे. कमीत कमी आपण यात 3.5 ते 4 एकर क्षेत्रावर ही शेड चालते. आपला तुम्ही एका वर्षामध्ये किती बॅच घेता? एका वर्षानंतर कमीत कमी आम्ही आता गेल्या वर्षी 6 बॅच घेतले. 6 बॅच. आणि तुमचं एका वर्षाचं उत्पन्न किती? आपला 1 एकर होता तुती, आणि त्यातून आपण एक शेजाऱ्याचं रान घेतलं होतं. म्हणजे आपला 1 एकर आणि त्यांचं 1.5 एकर, असं आपल्याकडं 2.5 एकर क्षेत्र होतं. 2.5 एकरात आपण 200च्या बॅच घेतो. 200च्या बॅच घ्यायचं म्हणजे कमीत कमी 250-250 प्लस कोश निघायचा आपल्याला. सरासरी जर आपण विचार केला तर लाखाच्या वर 1,10,000, 15, 18 पर्यंत आपलं एका बॅचला असं उत्पन्न निघतंय. आणि 5 बॅच तर आपल्या वर्षाला फिक्स येतात, त्याच काय अडचण नाही. कमीत कमी 5 बॅचचं जरी उत्पादन जर विचार केला तर 5 लाखाच्या प्लस होते. म्हणजे काय वेळेस 500 प्लस रेट आहे मिळतो. काय आता
600 प्लस आता रेट आहे. सरासरी जर विचार केला तरी 5 लाखाच्या वर उत्पादन 5 बॅगचं निघू शकतं. 1 किलो कोशाला तुम्हाला साधारणतः किती दर भेटतो? 1 किलो कोशाला आम्हाला जर असा भेटतो म्हणजे आता 750 आता रेट आहे. पण वातावरणाच म्हणजे थंडीत वेगळा रेट राहतो, उन्हाळ्यात वेगळा रेट राहतो, पावसाळ्यात वेगळा रेट राहतो. ज्यावेळेस आवक जावक गोष्टी होईल त्यावेळेस रेटचा दर थोडाफार एक 5-50-100चा थोडाफार फरक पडतो. पण सरासरी 550 रेट तरी फिक्स मध्ये आपल्या खर्च आता 200ची बॅच जर घेतली तर सगळा खर्च म्हणजे विकत आणण्याची चॉकी पावडरी सगळा जी साहित्याची खर्च येतो आपल्याला 10,000 रुपयापर्यंत करायचं. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कामाचं नियोजन कसं असतंय? आमचं कामाचं नियोजन असं आहे की सकाळपारी अशी उठल्यानंतर आंघोळ पाणी झाली की इथं शेडमध्ये यायचं, कशी पोझिशन आहे बघायचं. आई दाट असेल तर थोडंसं त्याला जागा द्यायचा, चेस द्यायचा. नंतर पाला काढायला जायचा, पाला काढून आणायचा, पाला टाकायचा. ह्या कालावधीत 2-3 तास जाते. तिथून पुढे मग संध्याकाळी 4:30-5 वाजता तिथून पुढे 2-3 तास असंच लागतं. तुम्ही अंडीपुंज आणल्यापासून ते कोशावस्थेपर्यंत जाण्यापर्यंत किती एक दिवस लागतात? त्याला ही वातावरणावर जास्त रिपीट राहतात. म्हणजे ह्याचा नियम 20 ते 22 दिवसाचाच आहे. बरोबर. जास्त गारठा लागला तर 1-2 दिवस कमी, जास्त ऊन लागलं तर 1-2 दिवस जास्त गारठा लागला तर 1-2 दिवस जास्त, आणि जास्त ऊन लागलं तर 1-2 दिवस कमी. कमीत कमी 20 ते 22 दिवस जातात. तर आपण तुती लागवडीबद्दल माहिती देऊ शकतो का? हो, आपण घेऊ शकतो की, पण आपण रानात जाऊन माहिती घेऊ शकतो. तर आपण या दोन्ही तुतीच्या लागवडीमध्ये ह्याचं अंतर किती आहे? याच्यातील 2 रोपातील त्याचं अंतर आपलं आहे 5